नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. मंडईमध्ये आता आपल्याला सर्वत्र मटार, गाजर छान बघायला मिळतं. माझ्या मंडईमध्ये मला गाजर भरपूर छान असे दिसले आणि मी आणले. आता आपण अर्धा किलो गाजराचा हलवा बनवणार आहोत. आता मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून ते स्वच्छ करून घेतले आणि ते आता किसून घेतलेले आहे. मी कुकरमध्ये हलवा बनवणार आहे. अगदी इन्स्टंट, अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आपला गाजरचा हलवा बनवून तयार होतो. आपण आता गाजर किसून घेतलेले आहे. मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता कुकर गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप घालून झालं की आपण जे किसून ठेवलेलं जे गाजर आहे ते गाजर आपल्याला छान याच्यामध्ये टाकायचं आहे. गाजर किसून घेतलेलं किसायच्या आधी आपण ते धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले आहे. त्यावरचं ते पिलरने त्याची ती स्किन काढून मग नंतर किसून घेतलेले आहे. आणि हे किसून झाल्यानंतर जवळजवळ अर्धा पाऊण किलो गाजर आहे. आणि आपल्याला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे आपण काय टाकणार आहोत, साखर टाकणार आहोत. मी थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे. तुम्ही वाटी भरून देखील साखर घालू शकता. आमच्याकडे फिका हलवा आवडतो त्यामुळे मी थोडीशी कमी साखर घातलेली आहे. आत्तापर्यंत आपण यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घातलेली आहे. आणि आता मी जे याच्यामध्ये दूध घालत आहे, मी दीड वाटी दूध घालत आहे. तुम्ही 2 वाटी दूध घातलं तरी चालेल. पण काय होतं, जर 2 वाटी दूध घातलं ना तर गाजराला देखील पाणी सुटतं आणि दूध देखील थोडंसं पातळ राहतं. त्यामुळे हलवा थोडासा पातळ होतो. थोडं कमीच घातलं तरी चालणार आहे, कारण मी 1.5 वाटी घातलेलं आहे. तुम्ही पण 1.5 वाटी घातलं तरी चालणार आहे. आणि आता आपल्याला गाजराच्या हलव्यामध्ये सुगंध येण्यासाठी थोडीशी वेलची मी कुटून घेतलेली आहे. अगदी 2-3 वेलची मी छान हातावर कुटून घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला हातावर जेवढी दाखवली तेवढी चुटकीभर मी त्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता, पण मी ड्रायफ्रूट्स तुपावर छान तळून घेणार आहे आणि नंतर टाकणार आहे. आणि या स्टेजला तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही हे पहा, रंग देखील टाकू शकता. गाजरांचा रंग जरा थोडा फिका होता त्यामुळे हलवा फिका दिसला असता. त्यामुळे मी थोडासा फूड कलर त्याच्यामध्ये दुधामध्ये ॲड केलेला आहे आणि ते चमचाभर दूध मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ह्या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये खवा किंवा पेढे देखील टाकू शकता. जे फिके पेढे असतात ते 2-3 चुरून टाकले तरी चालणार आहे. छान मस्तच हलवा होतो. आणि माझ्याकडे पेढे तर नव्हते, पण मी तिच्यामध्ये दूध पावडर टाकणार आहे आणि ती देखील नंतर. मी आता जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. ही दुसरी शिटी. तुम्ही जी माझी रेसिपी आहे ती कुठून पाहत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, म्हणजे मला कळेल. आणि माझी जर रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता हलवा आपला बनवून तयार आहे. थोडंसं आपल्याला त्यावरती तडका द्यायचा आहे, ते देखील ड्रायफ्रूट्सचा. माझ्याकडे बदाम होते ते मी आता तुपावरती परतून घेत आहे. आणि कुकर आता उघडून घेणार आहोत आपण. कुकर उघडून घेतल्यानंतर गाजर तर शिजलेलं असेलच. गाजर शिजून झाल्यानंतर आता त्याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्सची ही जी फोडणी केलेली आहे आपण ती टाकणार आहोत. आणि आपण दुधाची पावडर देखील टाकणार आहोत, कारण दुधाची पावडर टाकली की हलवा अतिशय सुंदर होतो. जास्त गोड आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी थोडीच साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने, तुम्हाला कसं गोड लागतं त्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. हे पहा, 2 मी जे पॅकेट्स येतात दूध पावडरचे ते 10-10 रुपयाचे 2 पॅकेट आणलेले आहे आणि ते मी यामध्ये घातलेले आहे. आणि त्याने काय होतं, थोडासा घट्टपणा येतो गाजराच्या हलव्याला आणि गाजराचा हलवा अतिशय सुंदर आणि अप्रतिम लागतो. त्यामुळे आता मी हलवून घेत आहे आणि थोडंसं वाफ काढून घ्यायची आणि आपला गरमागरम गाजराचा हलवा बनवून तयार आहे. या सगळ्यांनी खायला असा उत्तम, सुंदर आणि रुचकर असा गाजराचा हलवा बनवायचा असेल तर मला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.